आंबाड्याचे डाळ गरगटा करणार आहोत. त्याकरता आंबाड्याची भाजी मी स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे. त्याकरता अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, एक कढीपत्ता फोडणीसाठी आणि चवीप्रमाणे म्हणजे तिखट किती हवं तुम्हाला मिरच्या तेवढ्या घेऊ शकता. त्यासाठी थोडीशी मूठभर अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतला आहे, गूळ घेतला आहे थोडासा, तुम्ही घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या मी अशा ठेचून घेतल्या आहेत आणि 1 मूठ शेंगदाणे घेतले आहेत आणि तेल 1 चमचा मोठा घेतला आहे. आपण प्रोसेस बघणार आहोत. पण तुरीची डाळ आणि चण्याची डाळ धुवून टाकून घेतली आहे. आपण मिरच्या सुद्धा टाकणार आहोत, शेंगदाणे, थोडा लसूण ठेचलेला थोडा फोडणीला ठेवलाय, भाजीची देठा घ्यायची नाही. आता आपण याला कुकरला 3 शिट्ट्या लावून घेणार आहोत. आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आंबाड्याची भाजी आणि डाळीच्या. आता आपण ह्याला गरगटून घेणार आहोत. पण पॅनमध्ये जिरे टाकून घेतले, तेल टाकून घेतलंय, लसूण पण टाकून घेतलाय. आपण कढीपत्ता पण टाकू. आता हा त्यांचा तडका आपण त्याच्यावर टाकून घेणार. आपण याला 5 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत. आपण तडका दिलाय. आता मी थोडासा गूळ टाकून घेतलाय. तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1-2 मिनिटं उकळू द्यायचं. आपली भाजी रेडी होते. आपली भाजी रेडी झाली आहे. आपण सर्व करून घेणार आहोत. आपण आंबाड्याची भाजी सर्व केलेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.